चित्रा पूर्णपणे वेगळ्याच विश्वात आहे आदित्य. तेच तर गोड वाटतंय. काल काय म्हणाली ऐकलंस ना? शर्ट धुवायला येऊ का विचारत होती. बुडाली अखंड प्रेमात. तू पण तिच्याच नजरेनं बघायला लागलास का? काय एवढं काय झालं? काल चित्राला ठसका लागला तेव्हा टेबलवर पाणी नव्हतं म्हणून मनोज त्या वेटरच्या अंगावर कसा ओरडला बघितलंस ना तू? नंतर आपणच त्याला सॉरी म्हणालो. मग त्याच्या त्या ओरडण्याचं कौतुकच वाटतंय हिला. मला ठसका लागला तर किती कासावीस झाला तो असं म्हणत होती. किती ओरडला तो वेटरवर असं. हो पण कासावीस तर झालाच होता ना तो. नव्हता झाला का? हो आदित्य, पण त्याच्या ओरडण्याचं जस्टिफिकेशन नाही ना होऊ शकत. मेघना तू काय करतेस माहितीये? तू मनोजकडून सर्व गुण संपन्न असण्याच्या आदर्श असण्याच्या अपेक्षा करतेस, जे शक्य नाहीये. बिकॉज नो बडी इज परफेक्ट. मनोजसाठी ते सगळं नेहमीच होतं, नॉर्मल. त्याच्यासाठी वेगळं काही घडलंच नव्हतं आणि म्हणून तो ते सगळं विसरूनही गेला. त्याच वेटरला नंतर टिप देऊन तो थँक्स सुद्धा म्हणाला. आपल्याला तो सगळा राग, तो राग व्यक्त करण्याची पद्धत नवीन असल्यामुळे आपल्याला तो सगळा प्रकार वेगळा विचित्र वाटला. आता आपण आपापली खिंड लढवत एकमेकांशी लढणार आहोत का? नाही. आपण आपल्या इश्यूज वरून कधी मारामारी नाही केली तर त्यांच्या इश्यूज वरून कशाला करू? हो पण आपलं मत लावून धरण्यासाठी करायला हवी ना मारामारी. आउच. हो मला चालेल, पण आदित्य सिरियसली मनोजच्या लहरी रागाशी चित्राला येईल जुळवून घेता? त्याच्या बाबांप्रमाणे त्यानेही चित्रावरच राग काढला तर?